चाल बापा, झाली दिवाळीची साफसफाई, मोठं साजरं लागते. किराणा आणायचा आहे, पोट्ट कुठे गेलं माहित नाही. ए बापू टिपरी इकडे ये, किराणा घेऊन ये मा. हाय, काय झालं? हे घे, त्या बापाले किराणा आणायला लाव आणि ह्यावेळेस तू पकडतो नको, तर बापाले पकडायला लावतो. समजला का? नाजूक साजूक आहे, लागलो होऊन जाईल. हा बाई, आणतो. पण थैला तर दे, कायचे आणू मी? जा. हा, आणतो. जायच्या. काय झालं मा? काय एवढा काम करत? दिवाळी हाय तर तू बी सुट्ट्या घेऊन घे. चक्कर किकर आला का? काय झालं? हा, तू याला सुट्ट्या घ्यायला आणि तुझ्या त्याच्या बदली चड्ड्या विकाले दुकानात त्याच्या. ओला चावला शास्त्राम नाही वाटत ना, घरी दगडा माती खायचा. सुट्ट्या घेऊन घे. मी काऊन जाऊ? बुड्याला पाठव. हा, म्हातारा माणूस होय ना, तो कसा जाईन बिचारा? हो म्हातारा हाय आणि मी जवान चांगली आहे का नाही. सती हल्याचा जोर आला माया. टांगाले जोर नाही ना, मग तोंडाले बी नको आणू, समजली का? साकी हल्याचा जोर. चुपचाप राय, चबर चबर नको करू, कांदे खाई. आई आई कोण मग दादा? मी ना तर बाबाला आणायला सांगितलं होता किराणा, तू काऊन आणला वा? आई, पहिले किराणा बाबा जवळच होता. बाबा घेतला किराणा आणि रक्कन बसले खाली. तर मग ते बेहोशच होऊन गेले. मग त्यांनीच उचलून आणलं मी ना. मग मी किराणा आणायला गेलो. हो मा दादा, हो. दादा, तू काय उचलतो मग किराणा? ह्या बोकडाले उचल लावत जा. याची माय बदामची खुराक लावते त्याले. तू काय आपल्या जीवाले हळहळ करतो मग? मला बोकड म्हणतो तू, लांडगी साली लेकाची. खेडमी लेकाची. तर आपल्या पुरायला लावता नाही आली का तुले खुराक? आम्हाला झुरता, आमचं पाहून जरता तुम्ही, समजली का? आम्ही काही घेईन तर ते तुझ्या पोटात येते, आम्ही काही खाईन तर ते तुझ्या पोटात येते. कायले पाहिजे ना तुला खेळ मी एवढं नाटके? हा बाई, खरी बोलतो तू. एखाद्या दिवशी हिच्या पोटात फोडतो, नाही तर सुत्री बॉम्बच लावतो हिच्या पोटात. हा, बोंबली मध्ये. दादा असं नाही बोला, आजी आहे आपली. चांगलं रॅकेट बोलव तू आणि तिला बसव त्या रॅकेटावर, झूम पण सोडून दे घुमायले. आत्याच्या घरी तर उतर रॅकेट बरोबर, आहे का नाही? आणि तू एवढा नाजूक होऊन गेलाय, झिलझिल्या. काही खाजा खाजा खाजा, देत जा त्याला खाले. चिकना चोपडा घरात नेऊन खाता. आमच्या दोघा मायले काढला कशी खुराक लावतात तिघ जण. देत जा त्याले बी. एनिवे, चल लाडू बांधाले घरात. हो, मी लाडू बांधू लागतो. तू डब्बा घे, रसला खयल्यात ठेव ना, भावाच्या घरी नेऊन भा. लाडू बांधू लाग. हा, इथून निघताईच मा भाऊ लाडू खाईल, नाही तर आम्हाला भिकाच लागले. मागूच खातो आम्ही, नाही त्यासारखं. आई ते सोड, पण बाबा मटच पाहून आले, काही बोलून बी नाही आले. अगे माय हो, जा पाणी आण. काय झालं मा? ए भगत, उठ मा. क्या हाय दाजी, गिलासभर पाण्याला लावलं तर गळवा आणला, गुंड आणणं मार त्याच्या डोळ्यावर. काय म्हणतो मग? सितोडे टाक, सितोडे असे तोंडाने सांग ना, डोळ्यावर पाणी मार म्हणून. मारते डोळ्यावर म्हणलं तर गाडवा फेकून मारत होती. अशी आहे खोपडी. हाय का गेला लासा? भावातनं बहिणीत काहीच फरक नाही राहिला. बहीण कांड करते तेव्हा कशी सुन्ना होऊन जाते. मुगजोड तसा होऊन गेला होता, मुगजोड. दादा, थोडसा चिल्लाव बरं बाबाच्या कानामध्ये. बहिरा झाला का तो बाबा चेक करतो. होय. काऊंगा ढुंगणात वारा गेला होता तावल्या? मले का सती हल्याचा जोर आहे का? मी खाली वय एवढा वर्षभराचा किराणा आणून ठेवला, महिन्याचा आणा लागते. समजते का नाही समजत काही? एक काम कर, अर्धा किराणा पहिले वापस करून ये जा. होय लवकर उठ, फुरताईनं. आता आली ना जागेवर म्हणून म्हणतो महिन्याभराच्या आणाचा. हा तर थावी महिन्याभराच्याच होय. आपलं ना आपल्या बायच्या पाहून घे गो, समजलं का नाही? भीक मागून खायचा कटोरे घेऊन, मला मतलब नाहीये. मी ना मा पोरग तर दाबून खाईन. आपल्याची उपाशी राहिनं नाही होत. चाल होईन कर वापस.
महेश कमाईनं मला सांगतो तू नगदा माल पाहिजे लसलस खाले फक्त तुले. हो दादा कान साजरी पोहोचलेली कान वाजून गेली ते. हा ती रोजीच केवढी आहे 100 रुपये रोज. तो बुडा आहे म्हणून घराला शान तरी आहे, मी तर टिकून तरी आहे, समजला का? कड्डा फटा बुड्डा बी मावलाच होय म्हणून तुमची शान आहे. नाही ह्या घरात भिकाचे कटोरे घेतले असते तुम्ही ना, समजलं का? मावल्या बुड्याच्या माथं कुत्ता मोठ्या माणसाच्या. तुम्ही जाण जवण का करता? तू 10 जण कामाले. कापूस निघला ना आता. मी कापसाकाराची पोरगी भलाई होय, समजली का? पण मी ना आजर घरी धुरा नाही ओलांडला. हा मनगडात लोय जोर आहे. सोलापूर जाईन म्हणलं 500 रुपये रोज कमी. भीक मागणं नको सांगू मले. खेळ मी तर जात काऊन नाही? घरी बसल्या बसल्या ठेला होऊन गेली आहे. बोलण्यात न करण्यातले फरक राहते. त्या फक्त तोंडाले जोर आहे. चर 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 करत नाही तू. पोकून गेली. अंगावर पर्सनली जाऊ नको, समजल्या का? नाही तर 5 हात कडी बसून देईन म्हणलं, समजलं का? बोलायचं तोंडानं पण मी बोलून राहिली ना. अंगावर नाही जायचं. दूर दूर दुरून बोल दुरून बोल. जातो उद्या अजून सोलापाले 500 आणले तर मला म्हणतो भाग द्या. हो बाबा, माई दिवसभर दिवस रात्र सल्लापाच्या कामावर जाते न तुम्ही बांगड्या घालून बसून राहा घरी. मस्त मस्त पुरा संसार चालू जा, घर चालू जा. बुडाबुडीच्या गांडीपासून सावडून घे जा तुम्ही. हांडोना माणूस हेट लागे बाबा काय ते खाये. ए पल्लाट तुझ्या लक्ष कुकडा चिट्टीवाला इकडा. भाई फक्त चप्पल कुठे तुला एवढं शिकवते कोण रे? उभार छोटा देख झापडीत लंबा शून्यशील 7 रंगाच्या मुच्छीने एका झापडीमध्ये, समजला का? मायापासून शिकून येतं सारं. मामा आई गोष्टी करते फोनवर तर मग मी ऐकतो. मामा म्हणते पल्लाट तुझ्या लक्ष कुकडा चड्डीवाला इकडा असं म्हणते मामा. चुप राह का दादा? सणातीच्या समोर झगडे करतो राहू दे. आपल्याला लाडू बनवते का? लाडू बांधू आपण. नाही तू काही अंदर नको येऊ दादा. तू गरम तेला मेळ्यात पडून जाते मग बाहेरच खेळ तू. जा लय मस्ती करतो तसा बी. जा हो आई चाललो मी. आत्या आत्या काय करत आहे बा? काय नाही कांदा कापतो. हिरोती मीठ टाकून खाऊन घे. दिवाळी आहे आज. अहो का कांदा खाताय? मा घरी चालून पण येतं मस्त लसलास. मा घरी लाडू बनवताय चांगलं तेला तुपाचे खा लागते. का कांदा खाताय? हो का रे? लाडू बनवत आहे? कावल्या मामाच्या घरी नाही बसून पाहिली माय आहे की नाही? हो तू तर मारून नाही फेकत आमच्या घरी कधी. लाडू उडून बनवता नाही तुले. आमच्या माय बनवते. तुमचा माय हरामाचा पेन्शन खाते म्हणून बनवते. आमच्या हातात नाही फिरत. हातावर करणं पाण्यावर खाणं. तुमच्या मायसारखं आहे का ऐक आमच्या घरी? अहो जीव तर तुम्हा मायले. बाप झईचं काय तर येते माहित नाही. तोंड वाजवले गाण खाजवले. माय शिकून पाठवत असन. जा तिच्या घरी तिले सांग असं तिले सांग तसं. तुम्ही खाणं चिकनं चोपडं मला काय सांगता? मी बी माझ्या घरची काही कमी थोडी हवा. बनवतो ना मी बी आता. भजी काढतो ना बेसनले. आता कणकीतले काढीन पण काढीन. आई हे पहा बरं पोहे भाजले का आता? हेट माय भोसडी बसून आहे ते. आण दाखव दाखव. भाजले एवढे नाही समजत का? तुला झालं तर भाजले म्हणून. तोंडाला तर झोम नव्हते चमके तर बोलताना मला काय झाले तेव्हा तिकडे. झोपल्या माणसाला त्रास देते. चल झोम नव्हते काम करणं नाही होत. हात धार लावला. डोकसे घात थंडकून राहील मला. आई इकडे या बरं कांदे कापून द्या. मला आज सही बसून नाही तर खाण्याचे कुठे का होय गे? कांदे कापून द्या. का मी नाही कापत? काय म्हणता? द्या. मी नाही कापत बाय. मला डोळ्याला धारावं लागते. काय होतं डोळ्याला धारावं लागते. पाणी सांडते डोळ्याला. या इकडे या कोमल्या. मी ना काहीतरी आणलं तुमच्यासाठी. कांदा कापा कापा आता. आता नाही जात धारा. का घातलं गे? आधी काढणं कायचा बाल वळ घे काढणं. आधी माता अंघोळून राहिला काढणं घे. कायचा बाल वळ तर काढणं. भोसडी मरायला लागली आहे. मला दिसून न राहिलं काय? असं आहे चांगल्या वस्तू घ्यावं तर तुमच्याकडे ठेबी नाही आहे. आई तेल सांगा बरं तेवढं टाकू तर. तुले काय तर सावध आहे गे? पा होईन का? टाक अधिक थोडस. हा टाकू
टाकणं समज नाही का? मायच्या घरी केले नाही का? मी टाक अधिक. झालं. टाकणं कशी हलक्या हाताने टाकून राहिली, चांगली बसणं. हा टाकणं तर बापाचा घरून आणलं होतं का? तैची म्हणूनच राहिली टाकणं. गाडी हुशार आहे तू. अनाचोक्ती गाणं फाटते ना. तिला तुपाचं खायला पाहिजे ना तुम्हाला अनाचोक्ती. मग बाबावर नको जाऊ. या दिवाळीत पोहे भिजून खाऊन घेईन, पण चूप राह बा. अशी टळटळ करू नको मा मांग. डेंग लावू नको. चूप राहा ना. हे घ्या लाडू बांधून द्या. आता चालवा जराशी. आता तोंड भाई चालवलं. लहान बांधू लागा. मी नाही बांधत. मी बांधून राहिली तुला बांधायला का होते? मग बोलली म्हणजे मला तोंड दिसून पडते. अशी करतो तू. खायच्या अगदी तुझी हे पलतं. जो करू लागन तो खाईल लागन. गेलो गाडीत जाय. नको जाय. नसलं मामांग लावलं. कायची दिवाळी व्हायचं, साफसफाई केली एवढी करून बी फार मामांग हे लावून टाकली. जमला का लाडू? असं बांधा लागते ना. ये अगे माय, ह्या लाडू सोय का काय तावडाला? आता बापाच्या घरी खाय का एवढाला लाडू करा लागते. कोण्या कामाची नाही तू. सुरपा नके का बाहेर बस. डोकं नको बाजू मारलं. मीच करतो बापाचा. बाहेर म्हाताऱ्या मायात एवढी दगदग करणं होते का? काही बी आपलं ते फक्त खाणं होते. इथे मा हात पाय ठणकून राहिले. कायची सफेदी व्हायचं. एक लुगडं नाही घेतलं मागाले. कायची दिवाळी व्हायचं तुमची. मनात पहिले कपडे नाही घेतले. तिचे लेकर कसे असन बिचारे. बिचारीने एखादी साडी माडी बी घेतली असन का नाही. माझ्या जीवानं बाप केलं काय व्हायचं. कायची पुटपुट होय का? पटरून राहिली वा. तोंडावर बोलती ना. दोन कामं नाही सांगितले आली तिच्या जीवाकडं. पुटपुट करून राहिली. आमचा जीवन हे का? हेच सारं दुखतं. देवान तुला त्याला दुखणं. आमचं नाही दुखत. माऊली वय हा का की एवढी कामं करायची? माझ्या जीवाच्या पार कामं झाले आता. पुढे हातपाय ठणकून राहिले मावले. हो फक्त इच्छा केलेल्या पोरीच्या घरी नेऊन भराची बरोबर वय आहे तावली. ही आदत नाही गेली. बुडा पंताची होऊन गेली. नातू नत्राची होऊन गेली. केस पिकून गेले तरी. घासातला घास दिला तर का झालं? असतात तोंडातला घास इस्किन गाणी तावल्या. काय शंकरवाडे करायचे? पाडून दे जरासे. तेल तपून गेलं मावलं. ये लवकर. मी नाही करू लागत. नाही होत मासीन आता. तर हाड दुखून राहिलं. ठीक आहे. तू करू नाही लागत ना. ठीक आहे पाहून घे. जो करू लागन तो खाऊ लागन. दॅट्स इट. आम्हा तुला तर बातच मनावर घेतलं हो बाई. भोसडी. आपण तर सहेल्यासारखे हाव मा. काय झालं हसी मजा चालूच राहते आपल्यात. हाय कोणी असं आहे का? सैल्या आहे का आपण? काय सांग ना मग. शंकरवाडे करू. हाड मोडलं भोसडीनं. ओट वा. कायची सहेली धोकाची तर सारे हाल करून टाकले. कायची दिवाळी मिवाळी अंगात येऊन गेली आहे तुमच्या. कल्ली का सहेले चालणं का? तू नखरे करून राहिली. आपण मजाक केली तर चांगलं. दुसऱ्याने गेली तर असे तमाशे राहायचे तुमचे. बोमलला बामल नाटकं करतं. चाल जल्दी. सैल्या आपण दोघी सैल्या. घे झाले का कापून? त्यावर शंकरपाड्या घेऊन पटकन. कपून गेलं एका रंगाचं तेल. गरम्या होते यायच्या ढोंगणाले. आम्हालाच काही नाही होत. आम्ही आमच्या सासू सासरच्या हाताखाली एकटं करून फेको. घे मग काय झालं हो बाई? सरम लाज नाही वाटत तुला जराशी? का झालं म्हणतं? खाण्यात मन राहते तुमचे सरेवाले. सारं तेल खराब होऊन गेलं. पायवरलं तुझ्या पायानं. बुवारले हेटे. हो बाई मला पाय वरले म्हणतो. मी घराच्या बाहेर गेली बी नाही. घरच्या लोकांचे पाय वरते का?